मंडळी नमस्कार. एस टी कर्मचाऱ्यांचा संप संपायचं नाव घेत नाहीये. त्यांना काही राजकीय नेते आता आवर्त घ्या असंही सांगतायत. राज ठाकरेंनी सांगितलं अधिक ताणू नये. आता या संपाविषयी न्यायालय निर्णय देणार आहे. ज्या दिवशी न्यायालय निर्णय देईल तो दिवस संपाचा 45वा दिवस असेल आणि या दिवशी न्यायालयाने घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आहे. संपकरी अडून बसलेत की आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या, म्हणजे एसटीचं विलिनीकरण करा. सरकार पगारवाढ देतं आहे, पण या पगारवाढीवर कर्मचारी खुश नाही आहेत. त्यांना पगारवाढीपेक्षा सुद्धा शासकीय सेवेत सहभागी होण्याची गरज आहे. त्यांची वेतन मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्या वेतनांमध्ये काम ते करतायत ते वेतन आजवर मिळालेलं, म्हणजे आता वाढून दिलं ही गोष्ट वेगळी, पण त्यांच्यावरती अन्याय करणारं होतं. जरा आपण एसटीची स्थिती आणि का आवश्यक आहे त्याचा विचार करूया. मी जरा पहिल्यांदा राजकीय अंगाने बोलतो. जवळपास 92,000 कर्मचारी एसटीमध्ये आहेत आणि या 92,000 कर्मचाऱ्यांच्या मध्ये अधूनमधून पैसे मिळाले की सरकारी एसटीतल्या बाबूंचा फायदा होतो, ऍक्टिव्ह कर्मचाऱ्यांचा म्हणजे प्रत्यक्षात फील्डवरच्या कर्मचाऱ्यांचा कमी फायदा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे, असा त्यांचा आरोप आहे. 92,000 कर्मचाऱ्यांची कुटुंब संख्या जरी गृहीत धरली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 4 लाख लोक अशी आहेत जी एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती अवलंबून आहेत. 4-5 लाखांचं हे महाराष्ट्रातलं गणित आहे आणि राजकीय अर्थाने 5 लाख लोकांचं गणित नीट समजून घेतलं पाहिजे, तरच ते कोणत्याही राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा विषय ठरणार आहे. अशी 5 लाख एकमुस्त लोकांची नाराजी कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारी नाही आहे. 92,000 कर्मचारी आहेत. जरा आपण तपशीलवार नीट बघूया. एसटीचा संचित तोटा वाढत असतो. बघा, तोट्यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळे प्रकार आहेत. नियमित आमच्या तोटा वाढणे, एसटीच्या व्यवहारातला तोटा आणि संचित तोटा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. एसटी व्यावहारिकदृष्ट्या तोट्यात आहे का? व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे जो रोजचा व्यवहार होतो तो, म्हणजे तिकिटाचे पैसे मिळतात, डिझेलवरती पैसे खर्च होतात, कर्मचाऱ्यांवरती पैसे खर्च होतात, मेंटेनन्सवरती पैसे खर्च होतात, शासकीय योजनांवरती 22-23 योजना सरकारच्या एसटी चालवते. या सगळ्या प्रकारामध्ये एसटी खरंच तोट्यात आहे का? तर इथे एसटी तोट्यात दिसत नाही आपल्याला. पण संचित तोटा नावाचा विषय जेव्हा येतो तेव्हा एसटी तोट्यात दिसते. हा संचित तोटा वाढतो कसा, होतो कसा, हे देखील नीट समजून घेतलं पाहिजे. गडबड अशी आहे की एसटीकडे जवळपास 16,000 बस गाड्या आहेत. या 16,000 बस गाड्यांचं दरवर्षी घसारा मूल्य ठरत असतं. आता घसारा मूल्य म्हणजे काही % त्या गाड्यांची किंमत कमी होते. आता 16,000 गाड्यांची कोट्यावधी रुपयांची किंमत जेव्हा दरवर्षी 10% कमी होईल ना, तेव्हा ते भांडवलातला घसारा हा गृहीत धरावा लागतो. एसटीच्या घसारा मूल्यात येणाऱ्या कमीमुळं एसटीचा संचित तोटा वाढत जातो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग स्पेअर पार्ट आहेत, ती खराब होतात, ती काढून टाकावी लागतात, असा हा संचित तोटा असतो. त्यामुळे संचित तोटा पकडताना एसटीच्या व्यवहारातील तोटा तपासणं देखील आवश्यक आहे. राज्य सरकार घोषणा करतं, वेगवेगळ्या सवलती देतं, त्या सवलतीचे पैसे मिळतात का, ते किती मिळतात, कसे मिळतात, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या संचित तोट्याकडे नीट लक्ष देऊन जर हा वेगळा केला आणि व्यवहारातलं नफा नुकसान बघितलं तर जरा वेगळं चित्र आपल्यासमोर दिसेल. मुळात झालंय काय की एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयामध्ये एक समस्या अशी होती आहे की चालक आणि वाहक ही 2 माणसंच नेहमी प्रत्येक विषयात बळी पडतात. म्हणजे ते 100 kPTLची एक विषय बघा, म्हणजे 10 लिटर 100 किलोमीटर पर 10 लिटर असं ते गणित होतं. 10चं ॲव्हरेज एसटीनं दिलं पाहिजे डिझेलला असं अपेक्षित होतं आणि ते नाही मिळालं की मग ड्रायव्हरवरती बिचाऱ्याच्या त्याच्या करिअरवरती ठपका बसायला सुरुवात होतो. असंच प्रकार कंडक्टरच्या विषयामध्ये घडतोय. म्हणजे कंडक्टर जेव्हा आपली बॅग घेऊन नोकरीला बाहेर येतो आणि तो आपली ड्युटी सोडून हिशोब देऊन बाहेर पडतो ना, तेव्हा तो सुटलो बुवा एकदाचा अशा अर्थाने बाहेर पडत असतो. मानसिक समाधान, मानसिक स्वास्थ्य या नोकरीत मिळत नाही. त्याचं कारण काय आहे? म्हणजे मुळात ड्रायव्हर आणि कंडक्टर हे नुकसानीला जबाबदार आहेत का, हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. नुकसानीला जबाबदार अन्यच कोणीतरी आहे. एक कंडक्टर जेव्हा नोकरीला बाहेर पडतो, 50-55 माणसांची गाडी, त्यात गर्दी असेल तर 60-70 कधी कधी 80-85 माणसं असतात. त्या गर्दीतून वाट काढत काढत तिकीट तो करत असतो. लांब पल्ल्याची गाडी असेल तर एखादं तिकीट जरी चुकून विसरलं
किंवा त्या माणसाने काढलं नाही आणि त्या माणसाने असा दावा केला की कंडक्टरला मी पैसे दिलेत, कंडक्टरने मला तिकीट दिलं नाही, तर कंडक्टरच्या नोकरीवर गाज आली म्हणून समजा. बरं, नोकरीहून थेट सस्पेन्शन, टर्मिनेशन असले विषय होत नसले तरी एक वेतनवाढ रोखली की साधारणतः 6 ते 7 हजार रुपये त्या कंडक्टरचे ते वर्षभर उशिरा मिळतात. त्याचा फायदा जो होत असतो तो. आता वर्षभर उशिरा म्हणजे पुन्हा ही वेतनवाढ आयुष्यभर लांबत राहणारी आहे. 6-7 लाखाचं नुकसान तरी संपूर्ण त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याचं एका वेतनवाढीच्या रोखण्यामुळं होत असतं. बरं, यापेक्षाही भयंकर शिक्षा अशी आहे की आता नियम बदलला आणि एकदा विदाऊट तिकीट प्रवासी सापडला कंडक्टरच्या गाडीमध्ये तर त्याने बुडवलेल्या तिकिटाच्या 500 पट इतकी रक्कम दंड म्हणून कंडक्टरला आकारली जाते. त्याच कंडक्टरच्या गाडीत दुसऱ्यांदा विदाऊट तिकीट प्रवासी सापडला तर 1000 पट दंड आकारला जातो. आणि त्याच कंडक्टरच्या गाडीत तिसऱ्यांदा विदाऊट तिकीट प्रवासी सापडला तर त्याची बदली विभागाच्या बाहेर केली जाते. विचार करा, ज्याची पगार 12 ते 15 हजाराच्या वर जात नाही त्याला तिकिटाच्या 500 आणि 1000 पट दंड लावला तर काय स्थिती होईल. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतोय, हे घडलेलं उदाहरण आहे. ठाण्यावरून लातूरकडे येणारी गाडी तुळजापूर मार्गे येते. एक व्यक्ती ठाण्याहून बसतो, तुळजापूरचं तिकीट काढतो, मध्यरात्री कधीतरी गाडी तुळजापूरच्या स्थानकावर येते. तो झोपी गेलेला असतो. तुळजापूरच्या स्थानकावरून तो झोपीतून उठतो गाडी निघाल्यावर आणि त्याला कळतं की आपण लातूरला पोहोचलेलो आहोत. लातूर स्थानकावर गाडी आल्याबरोबर गाडीच्या तिकिटाची तपासणी होते आणि या तपासणीत तो प्रवासी विदाऊट तिकीट सापडतो. म्हणजे तुळजापूर ते लातूर असा विदाऊट तिकीट प्रवास त्यानं केलेला असतो. 100 किलोमीटरचं अंतर आहे. या तिकिटाच्या दंड लागला तो 37,500 रुपयांचा दंड रोखीत कंडक्टरला भरावा लागतो. 37,500 रुपयांचा हिशोब केला तर कमीत कमी 2 ते 2.5 महिन्याची पगार दंड म्हणून त्या कंडक्टरला भरावी लागते आणि भरावी लागलेली आहे. असं घडणार असेल तर त्याचं मानसिक स्वास्थ्य आणि त्याची अवस्था कशी असेल याचा विचार करणं आवश्यक आहे. बघा, एसटी सरकारात विलीन झाली नसली तरी ते सरकारचा अंगीकृत उपक्रम आहे. ते महामंडळ आहे, सरकारी महामंडळ आहे. एकीकडं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या सवलती मिळतात, पेन्शन मिळतं, हे मिळतं, GPF मिळतं, चांगली पगार मिळते, वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळते, सगळं मिळतं. आणि तीच गोष्ट एसटीच्या कर्मचाऱ्यांना किंवा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळायला मात्र विलंब होत राहतो. काही शहाणी माणसं, ज्ञानी माणसं म्हणाली की यांना हे माहीत होतं आणि मग त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे. माहीत होतं आणि स्वीकारायला पाहिजे म्हणजे एकाच स्वरूपाचं काम करणाऱ्या माणसाने स्वतःवरचा अन्याय किती करून घ्यायचा याला काही मर्यादा असते की नाही, पण ती मर्यादा देखील पाळली जात नाही. म्हणूनच हा विलिनीकरणाचा मुद्दा घेऊन एसटी कर्मचारी आता पुढे आपलं आंदोलन रेटतायत. एक लक्षात घ्या, या आंदोलनात एसटी कर्मचारी अपयशी ठरले तर ते त्यांच्या आयुष्यात अपयशी ठरतील अशी स्थिती आहे. आता हे आंदोलन आर पारच्या स्थितीला आलेलं आहे. न्यायालय काय निर्णय देतं यावर सगळ्यांचं लक्ष आहे. एसटीचं खाजगीकरण करावं अशी ही चर्चा चालू आहे. खाजगीकरण करून भागणार आहे का हा विचार देखील केला पाहिजे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि राज्याची ही जीवनवाहिनी एसटी धावत राहावी एवढी अपेक्षा करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाहीत. धन्यवाद.